विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. एकदम स्पीड स्लो ठेवायचं आहे मला. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे. मग जर मी शिकवतो तुमचा पॉइंट झालेला असेल, तर तुम्ही 1.5x च्या स्पीडनं बघितलं तर काही हरकत नाही. पण नवीन असेल, तुम्ही कधी केलाच नसेल पॉइंट, तर माझ्याबरोबर व्यवस्थित करा. आत्ताच होऊन जाईल. मग चला क्षणभर सुद्धा वेळ वाया घालवायला नको. सुरुवात करूया. कुठली नाव आहे ती? स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम. पाठच करायचं आहे. ऍट एनी कॉस्ट पाठ करायचं आहे. बघा, स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम. ओके, 4 झाले. 5व्या नंबरला मी मॅंगॅनीज म्हणतोय. आयर्न, कोबाल्ट, निकेल. एकदम म्हणायचंय तुम्हाला. आयर्न, कोबाल्ट, निकेल आणि शेवटी कॉपर आणि झिंक लक्षात घ्या. 21 पासून त्यांचा ॲटॉमिक नंबर स्टार्ट होतोय. मग 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30 पर्यंत. ओके. याचा वापर कुठं होतो? मॅग्नेटिक मोमेंट काढताना. याचा वापर कुठं होतो? व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीमध्ये. याचा वापर कुठं होतोय? कलर ऑफ द कंपाऊंड फाइंड आउट करण्यासाठी. मग हे किती इम्पोर्टंट आहे? दी मोस्ट इम्पोर्टंट आहे. बर, याचा वापर कुठं होतोय? स्टॅबिलिटीसाठी होतोय. स्टॅबिलिटीसाठी म्हणजे याच्यावर प्रश्न आहेत स्टॅबिलिटी. म्हणजे समजून घ्या. मग पहिलं टार्गेट काय आपलं? स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम. ती नावं लक्षात ठेवली. 4थ्या नंबरला जे क्रोमियम आहे आणि या नंबरला जे कॉपर आहे, त्या दोघांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲबनॉर्मल आहे. ॲबनॉर्मल आहे. एनोमलस बिहेवियर आहे हे लक्षात घ्या. ॲबनॉर्मल आणि एनोमलस. मला सांगताना अतिशय आनंद होतोय बरं का. तुमचा रिस्पॉन्स खूप 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 छान मिळतोय. म्हणजे शेकडो मुलांनी ती ऑर्गॅनिकची बॅच घेतली बरं का, जी फक्त ₹200 आहे लक्षात घ्या आणि पहिला व्हिडिओ बघूनच त्यांनी घेतले ना, सगळे व्हिडिओ बेस्ट आहेत. सारखे मेसेज येतात धन्यवाद बरं का बाळांनो. आता चला सुरुवात करूया. इथं लक्षात घ्या, की या सगळ्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना अगोदर आर्गॉन का लिहिलं माहित आहे का? त्यात 18 इलेक्ट्रॉन आहेत. मग 1s2, 2s2, 2p6 परत कशाला लिहायचंय? टोटल आर्गॉन 18 इलेक्ट्रॉनला रिप्रेझेंट करतोय. झाले 18. त्यातले 2 इलेक्ट्रॉन इथं जाणार आहेत. झाले 18 आणि 2 किती? 20. मग उरला 1 इलेक्ट्रॉन तो शेवटच्या डी ऑर्बिटलमध्ये एंटर होतो. म्हणजे हे 3D एलिमेंट्स आहेत. कसले आहेत? डी ब्लॉक मधले आहेत म्हणूया आपण. डी ब्लॉक मधले आहेत. ओके. क्लिअरली सांगतो. आता किती सोपं आहे. पहिलं कळालं किती सोपं आहे बघा, की इथं काय येणार? ऑर्गॉन. किती इलेक्ट्रॉन रे? 18 इलेक्ट्रॉन. 22 पाहिजेत. त्यातले 2 इथं गेले. 18 आणि 2 20 झाले. आता 2च उरलेत म्हणजे 3d2. आता लक्षात आलं असेल. 3d1, 3d2, 23 नंबरला तसंच येणार ना. 23 नंबरला पण तसंच येणार. बघा, पहिला इथं 18 इलेक्ट्रॉन, ही 2 20. आता उरली 3 ना. म्हणजे इथं 3 येणार. आता 24 ला पण तसंच होणार. इथं ऑर्गॉन, इथं 3d आणि 4s. जरा सांगा बघू कसं येणार मग 24 ला? इथं किती येणार? हे 18 ना? इथं 2 इलेक्ट्रॉन. 18 आणि 2 20. 20 झाले. उरले किती? 4. म्हणजे इथं 4 येणार आहे. बरोबर आहे. पण मी लिहित का नाहीये? सांगतो का लिहित नाहीये. माझं वाक्य ऐका. डी ऑर्बिटल इज मोस्ट स्टेबल व्हेन इट इज एम्प्टी, हाफ फिल्ड किंवा कंप्लीटली फिल्ड. मग डी मध्ये ना असे 5 ब्लॉक असतात बघा. 1, 2, 3, 4. इलेक्ट्रॉन एंटर करताना पहिला सिंगल एंटर करायचे. हे 5 इलेक्ट्रॉन. मग हे स्टेबल आहे. पुन्हा हे 5 इलेक्ट्रॉन करा. हे बी स्टेबल आहे. म्हणजे टोटल इकडे 10 इलेक्ट्रॉन असतात. 10 पैकी हाफ म्हणजे झाले किती? 5. मग सध्या आता काय चाललं होतं, की 18 आणि 2 20 आणि 4 24. पण 4 नको आहे. एकच इलेक्ट्रॉन कमी आहे ना स्टेबिलिटीसाठी. मग यातला एक इलेक्ट्रॉन हे इकडं शिफ्ट हो, 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 हो. हा इकडं शिफ्ट झाला, की झालं की 3d5. 18 आणि 1 19, 19 आणि 5 24. म्हणजे 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम 4s ऑर्बिटल इज शिफ्टेड टू 3d. कशासाठी? टू अक्वायर स्टॅबिलिटी. मग कॉपरला पण कसं होतंय बघा. ऑर्गॉनचे किती इलेक्ट्रॉन? ऑर्गॉनचे 18 इलेक्ट्रॉन. 18 आणि 2 इथं 20. 29 पैकी 18 आणि 2 20 झाले. उरले 9. 9 इथं. पण 9 नाही लिहायचं. 10 लिहायचं. इथलं 1 इलेक्ट्रॉन कमी. ही ही एक्स्पेक्टेड नाहीये. हे ॲक्चुअल ऑब्झर्व्ड कॉन्फिगरेशन आहे. आणि एक्स्पेक्टेड काय असतं? इथं 2 इकडे 9. एक्स्पेक्टेड काय असतं? इथं 2 इथं 4. म्हणजे आता माझं ऐकायचंय. तुम्हाला पहिला प्रश्न झालेलाच आहे. क्रोमियम आणि कॉपर यांचं ॲबनॉर्मल, एनोमलस बिहेवियर एक्सप्लेन करा. ओके. आणि हे सगळ्यांचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जमलं तर की रे बाळांनो जमलं. आता मी एकदम सगळं इरेज करतोय. ओके. नावं सांगा. नावं सांगा. चला मला ह्याला पण डिलीट करायचंय. ओके. याला पण डिलीट करायचंच आहे. तर रिव्हिजन. पहिला कुठला एलिमेंट होता? स्कँडियम. नंबर किती? एटॉमिक 21. लास्ट कोण होता? झिंक. किती? 50. बरोबर आहे. ॲबनॉर्मल, एनोमलस कॉन्फिगरेशन कोणाचं होतं? क्रोमियम आणि कॉपरचं. नावं सांगा. स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम. स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम. 4थ्या नंबरला कोण आहे? क्रोमियम. 5व्याला
मॅंगॅनीज. सलग 3 नावं आयर्न, कोबाल्ट, निकेल. हे फेरोमॅग्नेटिक आहे सबस्टन्स. हे सगळे फेरोमॅग्नेटिक आहेत लक्षात घ्या. मग आलं का? मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आले का? तर सांगतो 5व्या नंबरला मॅंगॅनीज होता. म्हणजे 25 मॅंगॅनीजच आहे. पण नाव दिलंच नाही त्यांनी. काही प्रॉब्लेम नाहीये. तर बघा Z फॉर M इज 25. M म्हणजे मेटल आहे म्हणूया आपण. मग देअरफॉर लक्षात घ्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एम असं येणार आहे. पहिला ऑर्गॉन. त्याच्यात ऑर्गॉन नंतर 2 इलेक्ट्रॉन इकडं. ठीक आहे. 18 आणि 2 20 झाले. म्हणजे मध्ये किती येणार आहे? 5 इलेक्ट्रॉन. ओके. हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एमचं. मला डायव्हॅलेंट कॅटायन पाहिजे. मग फॉर बघा डायव्हॅलेंट कॅटायन. कॅटायन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज. डाय म्हणजे 2. 2 इलेक्ट्रॉन दिलेत त्यानं. फॉर डायव्हॅलेंट कॅटायन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ई सांगतो ऑर्गॉन 3d5 आणि 4s0 प्लस म्हणजे 2 इलेक्ट्रॉन दिलेत त्यानं. प्लस म्हणजे 2 इलेक्ट्रॉन त्यांनी दिलेले आहेत. हे लक्षात घ्या. ओके. बरं आता शांतपणे ऐकून घ्या माझं. मग आता मला असा एक बॉक्स काढायचा आहे. 1, 2, 3, 4 आणि एक प्लस म्हणूया आपण. ठीक आहे. आता मला डी मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत सांगा? 5 इलेक्ट्रॉन आहेत. मग हंट्स रूलनुसार ते सिंगली एंटर होणार. म्हणजे हा पहिला इलेक्ट्रॉन, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा 5वा. म्हणजे आता एन म्हणजे कोण असतं? सिंगल इलेक्ट्रॉन. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जोडी नाहीये. मला सिंगल इलेक्ट्रॉन पाहिजे. माझे सिंगल इलेक्ट्रॉन किती आहेत बघा इथे 5 आहेत. म्हणजे n इक्वल्स टू 5 आलं. ठीक आहे. आता मॅग्नेटिक मोमेंट त्यांनी विचारलंय का स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट त्याचा फॉर्म्युला असतो n इंटू ब्रॅकेट n प्लस 2 त्याचा फॉर्म्युला 5 n व्हॅल्यू टाका 5 इंटू ब्रॅकेट 5 प्लस 2 7 येणार रूट 35 येणार. आता ऐका माझं 36 असतं 36 त्याचा आन्सर किती आला असतं सांगा बघू 6 5.35 आहे म्हणजे 5.9 आहे पण स्क्वेअर रूटचा कॉलम असतो की आपल्याकडे स्क्वेअर रूट मध्ये मला 35 चा 0 बघायचा आहे मग 35 चा 0 आहे 5.916 5.916 बोहोर्स मॅग्नेटॉन. ओके. मग हा प्रश्न पहिल्यांदा व्हिडिओ पॉज करा. काय काय कसं केलं ते बघा समजून घ्या. ओके. लगेच मी नेक्स्ट क्वेश्चन घेतोय. मॅग्नेटिक मोमेंट दिलंय 5.9 आणि नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आता 5 असणार आहे. आत्ताच बघितलं होतं की पण ऐका ना माझं. नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जर 2 असते 2 इंटू 4 8 करावं लागलं असतं. हे 2 इंटू 4 कशाला सांगतो भावानो ऍक्च्युअली फॉर्म्युला काय n इंटू ब्रॅकेट n प्लस 2 टाका 2 व्हॅल्यू 2 इंटू ब्रॅकेट 2 प्लस 2 4 2 प्लस 2 4 2 जा 8 येणार 4 टाकले 3 टाकले पण आता जस्ट आपण सॉल्व्ह केलं होतं की जेव्हा 5 असतात तेव्हा 5.916 असते उलट झालंय 5.9 ला किती असतात 5 असतात लक्षात घ्या एवढे प्रश्न परीक्षेत आलेत एवढे प्रश्न परीक्षेत आलेले आहेत आपण कुठला घेऊया आयर्न कोबाल्ट निकेल सांगतो आयर्न साठी झेड ची व्हॅल्यू 26 आहे विश्वास बसत नाही स्कॅन्डियम टिटॅनियम व्हॅनाडियम क्रोमियम मँगेनीज झालं आयर्न कोबाल्ट निकेल 26 नंबरलाच आहे ना आता मग त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येणार ऑर्गॉन मध्ये 18 इलेक्ट्रॉन 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन 18 2 20 झाले उरलेले 6 इलेक्ट्रॉन मध्ये येणार डी मध्ये पण Fe2 प्लस आहे डायव्हॅलंट आहे सुद्धा फॉर मग आता Fe खाल्ल्याचं आहे Fe2 प्लस याचा अर्थ 2 इलेक्ट्रॉन इथले जाणार आहेत म्हणजे 3D मध्ये 6च उरणार आहेत मग 3D मध्ये जर 6 उरणार असतील तर ते 6 इलेक्ट्रॉन सिंगली एंटर करायचे 1 2 3 4 5 मग 6व्याला पेअर येणार मला पेअर मधले इलेक्ट्रॉन नको आहेत सिंगल किती आहेत 1 2 3 4 मग यांची व्हॅल्यू 4 आली मग रूट मध्ये 4 इंटू ब्रॅकेट 4 प्लस 2 हा फॉर्म्युला 4 2 साइन 24 म्हणजे बरं का 25 असतं तर 5 आलं असतं उत्तर 25 चं स्क्वेअर रूट 24 चं म्हणल्यावर 4.96 समथिंग काहीतरी येईल 4.96 आपण बघूया 25 चं स्क्वेअर रूटच्या कॉलम मध्ये 25 चं स्क्वेअर रूट स्क्वेअर रूटचं कॉलम उघडाच ठेवतो मी 24 चं 4.899 4.899 अरे कळाले का तुम्हाला आता हे समजलंय का तुमच्या लक्षात आलंय का थांबा अंडू करतो हे लक्षात आलंय का बघा तुम्हाला फक्त कॉन्फिगरेशन जमलं पाहिजे क्रोमियम 24 आहे 3 इलेक्ट्रॉन गेले 25 आहे 2 गेले 30 आहे 2 इलेक्ट्रॉन गेले तरी 3 ऑर्बिटल कम्प्लिटली फिल्ड असणार आहे याच्यात म्हणजे तो कलरलेस पण असणार आहे आणि डायमॅग्नेटिक असणार आहे डायमॅग्नेटिक लक्षात घ्या ओके टिटॅनियम 4 प्लस स्कॅन्डियम टिटॅनियम दोनच नंबरला आहे की टिटॅनियमचं कसं असतं रे बाळानो ऑर्गॉनच्या 18 हिथं 2 आणि 3D मध्ये 2 2 2 4 गेले संपलं की डी ऑर्बिटल 0 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे तो सुद्धा डायमॅग्नेटिक आहे लक्षात घ्या कलरलेस आहे
मग आता मी बाजूला सरकतोय या टॉपिक मधला सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट इनऑर्गॅनिक मधला ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन पहिल्यांदा हाच पॉइंट करायचा कॉन्फिगरेशन आणि त्याच्या बघा हे परीक्षेत आलेले प्रश्न अरे वा 2025 ला आलेत रे CU2 प्लस विचारले करूया का प्रॉपर ऍबनॉर्मल आहे ना अनोमलस 3D10 आणि 4s1 असतं ना 2 इलेक्ट्रॉन दिले यातला एक यातला गेला बघा 2 इलेक्ट्रॉन दिलेत त्यानं एक गेला एस मधला एक गेला आणि ह्या 10तला एक गेले 9 उरले म्हणजे मला 3D9 पाहिजे आता 3D9 साठी मी काय करतोय 1 2 3 4 5 सांगा इलेक्ट्रॉन कसे एंटर करायचे सिंगली 1 2 3 4 5 6 7 8 9 एकच अनपेअर्ड इलेक्ट्रॉन उरलाय म्हणजे आपला फॉर्म्युला काय एन इंटू ब्रॅकेट एन प्लस टू म्हणजे √2 येणार आहे √2 ची व्हॅल्यू अरे रे 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 अरे 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 असं कसं यांची व्हॅल्यू तर 1 येते 3D9 नाही बाळांनो यांचं पण काय 26 एप्रिल शिफ्ट टू मी तुम्हाला सांगतो 26 का 27 एप्रिल इतक्या चुका आहेत ना इतक्या चुका आहेत ना काय विचारूच नका CU2 प्लस आहे ना 29 बरोबर माझं लक्षात घ्या एकच येणार आहे आणि आई ग सॉरी मार्क्स ऍप्लिकेशनचं बरोबर आहे. अरे 2+1 3 नाही का? रूट्स 1.73 बरोबर आहे. ठीक आहे. आता व्हिच ऑफ द कॅटायन फॉलोइंग एक्झिबिट नो मॅग्नेटिक मोमेंट? नो, नो बाळांनो हे ना तर आत्ताच दाखवले होते. स्कँडियम, टिटॅनियम, स्कँडियम बघा 3 इलेक्ट्रॉन दिलेत त्यानं. 3 इलेक्ट्रॉन दिलेत ना? स्कँडियम पहिलाच होतं 21. 4s2 3d1 होतं बघा. Sc3 प्लस याचा अर्थ 3 इलेक्ट्रॉन त्याने दिलेत. मग यातला 2 एक 3d0 याचा अर्थ इथं मॅग्नेटिक मोमेंट असणार नाहीये. मग असे प्रश्न सिंपल सिंपल आहेत. ओके. आता माझं बऱ्यापैकी महत्वाचं काम झालंय. मी हा सांगतो तुम्हाला. पण त्याच्या अगोदर मला कलर बद्दल सांगायचंय तुम्हाला. प्रेझेन्स ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन हा महत्वाचा आहे. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज कलरलेस? व्हिच ऑफ द फॉलोइंग इज कलर्ड असं विचारतील. तेव्हा N ची व्हॅल्यू 0 आली की कलरलेस हे लक्षात ठेवा. पण कलरचे बाकीचे कारण आहेत. डी ट्रान्झिशन, नेचर ऑफ लिगँड, हे डी ट्रान्झिशन जेईला प्रश्न आलाय. कलर ऑफ द ट्रान्झिशन मॅटर इज ड्यू टू ए ट्रान्झिशन, बीबी ट्रान्झिशन, डीडी ट्रान्झिशन, सीसी ट्रान्झिशन कळते की डीडी ट्रान्झिशन. पण अजून एक प्रश्न तुम्हाला सांगायचा आहे कलर बरोबर लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो कलर बरोबर अजून एक प्रश्न सांगायचा आहे. तो आहे स्टॅबिलिटी. हो. डी ऑर्बिट इज मोस्ट स्टेबल व्हेन इट इज एम्प्टी किंवा हाफ फिल्ड किंवा कंप्लिटली फिल्ड. मग मी तुम्हाला विचारतोय Mn2 प्लस आणि Mn3 प्लस याच्यामध्ये स्टेबल कोण आहे? मी तुला विचारतोय Fe2 प्लस आणि Fe3 प्लस मध्ये मोस्ट स्टेबल कोण आहे? चला याची उत्तर द्या तुम्ही मला. उत्तर द्या बाळांनो. एकदम सोपं आहे. खूप छान लक्षात घ्या. ओके. काय प्रकार आहे मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित समजून घ्या बरं का, की तुम्हाला फक्त इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जमलंच पाहिजे ॲट एनी कॉस्ट. चला मॅंगनीज 25 नंबरला आहे. 25 नंबरला जे आहे ना, मग त्यात ऑर्गॉन येणार. 25 ला डायरेक्ट लिहितो 3d5 येणार आणि 4s2 ही जास्त स्टेबल आहे. का? कारण हा 2 इलेक्ट्रॉन इथले जाणार आहेत. मग डी कडे 5 इलेक्ट्रॉन उरलेत. हाफ फिल्ड आहे. याचा अर्थ तो कंप्लीटली स्टेबल आहे. तर Fe2 प्लस आणि Fe3 प्लस बघा. हे बघा. Mn2 प्लस टेबल आहे. Fe3 प्लस असणार आहे मला माहिती आहे. 26 आहे ॲटॉमिक नंबर त्याचा. मग बघा ऑर्गॉन 26 आहे. ओके. आता 2 प्लस म्हणलं असतं तर 2 इलेक्ट्रॉन गेले 6 उरले. पण जर 3 इलेक्ट्रॉन गेले ह्यातला 2 ह्यातला 1 गेला असता. डी मध्ये 5 इलेक्ट्रॉन आले असते म्हणजे स्टेबल झाला असता. म्हणजे काय झाला असता तो स्टेबल. चल. आता ॲट एनी कॉस्ट काही बी होऊ दे. हा प्रश्न झाल्याशिवाय पुढे जायचंच नाहीये. पण यात सिमिलॅरिटी परीक्षेत विचारलेत का? नक्कीच विचारलेत. डिफरन्स विचारलंय का? विचारलेलंच आहे डिफरन्स लक्षात घ्या. ओके. आता हे पण झालं. मी तुम्हाला सांगतो. कॅटलिस्ट. यातलं सगळं विचारलं रे सगळे कॅटलिस्ट परीक्षेत आलेत सगळे. मी तुम्हाला सांगतो MnO2 पोटॅशियम क्लोराइडच्या डिकंपोझिशन वापरतात आणि त्यात ऑक्सिजन तयार होतो. ऑक्सिजनची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे ती. हेबर्स प्रोसेसमध्ये MOFE अलॉय वापरतात. कोबाल्ट थोरियम अलॉय जो वापरतो तो फिशर ट्रॉप प्रोसेस गॅसोलिनमध्ये. हे जे निकेल वगैरे असतं ते हायड्रोजनेशन मध्ये युज होतं. इथं बघा दिलंय प्लॅटिनाइज्ड एस्बेस्टॉस दिलंय आणि व्हॅनाडियम पेंटॉक्साइड सुद्धा असतो क्वांट प्रोसेसमध्ये. त्याच्यानंतर इथं पण हा कॅटलिस्ट दिलाय. पण कॅटलिस्टचा मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलंय, की आपली वायवा सीरीजचा पहिला एक व्हिडिओ बघा. मी अख्ख्या बघाच रे बघाच. वायवा 1 बघाच. कारण मी ग्रीन केमिस्ट्री पासूनचे सगळे कॅटलिस्ट त्यात लिहिलेत लक्षात घ्या. हो ग्रीन केमिस्ट्रीमध्ये सुद्धा कॅटलिस्ट आहेत लक्षात घ्या. म्हणजे कॅटलिस्ट सगळे करायचे तुम्हाला. तर हे काय प्रकार आहे? सॉलिड स्टेट मध्ये हा शब्द ऐकला होता का? इंटरस्टिशियल डिफेक्ट, ओके, शॉटकी डिफेक्ट, फ्रेंकेल डिफेक्ट, पॉइंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट, हे डिफेक्ट, तो डिफेक्ट.
असलंच आहे. इंटरस्टिशियल स्पेसेसमध्ये जर एखादा आयन जात असेल, तर तो डिफेक्ट जनरेट होतो. व्हेन स्मॉल एटम लाइक हायड्रोजन, कार्बन ट्रॅप्ड इन द इंटरस्टिशियल स्पेस. तेव्हा हा डिफेक्ट नाही, तेव्हा हे अलॉय तयार होतात म्हणूया किंवा कंपाउंड तयार होतायत. मी तुम्हाला सांगतो, हे वाचायचं. तुम्हाला करायचंय बरं का. तर तुम्हाला करायचंय. मी हे काय वाचून दाखवण्यात काही अर्थ नाहीये लक्षात घ्या. यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सिमिलर असतात पॅरेंट मेटलसारख्या. हार्ड आणि गुड म्हणजे आपण हे कशासाठी करतोय? तर म्हणजे हे इंटरस्टिशियल कंपाउंड कशासाठी आहे? तर प्रॉपर्टी एन्हान्स करण्यासाठीच आहेत लक्षात घ्या. हार्ड ॲज अ डायमंड म्हणूया आपण. ओके. मग बाजूला सरकतोय स्क्रीनशॉट काढायचा आहे. काढला असेल नक्कीच. चला नेक्स्ट क्वेशनकडे जाऊया आपण. आता नेक्स्ट क्वेशन. गिव्ह क्लासिफिकेशन ऑफ अलॉय. आलाय प्रश्न परीक्षेत. मग अलॉय कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 पार्ट्स, फेरस आणि नॉन फेरस. नावातच आहे फेरस अलॉय. फेरस पर्सेंटेज ऑफ आयर्न इज मोर. नॉन फेरस आहे जिथं आयर्न काय असणार तुम्हाला माहितीच आहे. मग नॉन फेरस मध्ये हे काय हे परीक्षेत आलाय प्रश्न. ब्रास इज अ अलॉय ऑफ कॉपर अँड टिन. हे कॉपर अँड झिंक 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 ठीक आहे. ब्रॉन्झ इज अ अलॉय ऑफ कॉपर अँड टिन लक्षात घ्या बरं का. फेरस नॉन आर इंडस्ट्रियल इम्पॉर्टन्स आहे लक्षात घ्या. स्टीलमध्ये 2% कार्बन असतात त्यांनी म्हणलंय. निकेल स्टील, क्रोमियम स्टील असू दे. मला मेन पॉइंट पुढचा सांगायचा आहे युजेस ऑफ अलॉय. आणि हे प्रश्न आपल्या बोर्ड एक्झाम मध्ये आलाय. नायक्रॉम नावातच आहे. नायक्रॉम मध्ये कुठले मेटल आहेत? निकेल आणि क्रोमियम आहे. नावातच आहे नायक्रोम. निकेल आणि क्रोमियम. पण सीट बोर्डला काय विचारलंय? नायक्रॉम कन्सिस्ट ऑफ निकेल आणि क्रोमियम. रेशो किती आहे? 80:20. सगळ्यात महत्वाचं गॅस टर्बाइन इंजिन मध्ये वापरतात. विच ऑफ द फॉलोइंग अलॉय इज युज्ड इन द गॅस टर्बाइन? हातातले मार्क घालवू नका. कॉपर आणि निकेल नावातच आहे. कॉपर आणि निकेल असणार लक्षात घ्या. मशिनरी पार्ट्स ऑफ द मरीन शिप्स आणि बोट्स मध्ये याचा युज होतोय. ओके. टायटॅनियम अलॉय withstand stress up to high temperature used in the ultra high speed flight. Okay. फायर प्रूफ ब्लक हेड्स अँड एक्झॉस्ट रॉड्स. ठीक आहे. आता हे बहुतेक बंदुकीचे पार्ट दिसते लक्षात घ्या. मेन पॉइंट काय? युजेस ऑफ अलाय इम्पॉर्टंट आहे. आता डिस्टिंग्विश बिटवीन मिनरल अँड ओर उद्या येईल. ओअर म्हणजे मिनरलच आहे. म्हणजे ऑल ओअर्स आर मिनरल्स, ऑल मिनरल्स आर नॉट ओअर. हा काय प्रकार आहे? अरे ओअर म्हणजे मिनरल आहे, पण ज्याच्यापासून आपण मेटल प्रॉफिटेबली एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. म्हणजे ओअर इज अ मिनरल. ओअर इज अ मिनरल. याचा अर्थ ओअर हे मिनरलच आहे. मग पण असं सांगा, ओअर इज अ मिनरल फ्रॉम विच वी कॅन एक्स्ट्रॅक्ट मेटल प्रॉफिटेबली. बरोबर आहे. तर सगळ्याच मिनरल पासून प्रॉफिटेबल होणार आहे का? म्हणजे सगळेच मिनरल ओअर आहेत का? नाही. म्हणजे ऑल मिनरल्स आर नॉट ओअर, बट ऑल ओअर्स आर मिनरल्स. ना व्हिडिओ ऐकायचा आणि लिहून काढायचा आहे. डिस्टिंग्विश. 2च पॉइंट आहेत. डेफिनेशन तो पॉइंट. आता हा मात्र मी आता काय बोललो रे? मिनरल फ्रॉम विच मेटल कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड प्रॉफिटेबली आर नोन ॲज ओअर. बरोबर आहे. पण ह्याच्या प्रोसेसलाच मेटलॉजी म्हणतात ना. एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम इट्स ओअर इज कॉल्ड मेटलॉजी. करा बाळांनो. आणि त्यात जर हीट असेल तर हायड्रो, आयरो. सोल्युशन असेल तर हायड्रो, इलेक्ट्रिसिटी असेल तर इलेक्ट्रोमेटॉलॉजी. मी तुम्हाला सांगतो, मला असं वाटायला लागलंय 3 मार्काला हे 3 डेफिनेशन आल्या पाहिजेत. फिजिक्सच्या पेपरमध्ये कसं आलं? मेकॅनिकल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम, थर्मल लॉटरी लागली की नाही? तसं इथं पण लॉटरी लागणारच आहे. कारण ह्या टॉपिकमध्ये डेफिनेशन्स खूप आहेत. ह्या 4 डेफिनेशन्स आहेत आणि अजून आहे सँड. 10वीच्या पुस्तकात लिहिलं सँडी लिहिलं होतं. सँडी, अर्दी, मडी असं लिहिलं होतं. इथं पुस्तकात दिलंय सँड अँड मड आर द अनवॉन्टेड इम्प्युरिटीज व्हिच रिमेन मिक्स्ड विथ द ओर डिपॉझिट गँग. तर मी अजून 2 डेफिनेशन वाढवून देतो तुम्हाला फ्लक्स आणि स्लॅग. केमिकल कंपाउंड which reacts with the gang to produce slag is known as flux. म्हणजे मी फ्लक्सच्या डेफिनेशनसाठी या दोघांचा वापर केला. म्हणजे बघा, the chemical compound which reacts with gang किंवा which reacts with impurities present in the ore to form slag is known as flux. फ्लक्स स्लॅगची डेफिनेशन तयार करूया. स्लॅगला मराठीतनं मळी म्हणतात बरं का बाळांनो. माहिती ना तुम्हाला? हा धातू मळी असते बरं का. स्लॅग म्हणजे बघा, when flux reacts with gang, the substance is formed which is known as किंवा a substance which is formed when flux reacts with gang is known as slag. 7 डेफिनेशन झाल्या. मेटलॉजी, हायड्रोमेटलॉजी, पायरोमेटलॉजी, इलेक्ट्रोमेटलॉजी, त्याच्यानंतर गँग, फ्लक्स, स्लॅग, लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनची सुद्धा नावातच आहे कॉन्ट्रॅक्शन. जसं ॲटॉमिक नंबर वाढतो ना लॅन्थेनाइड सीरीजमध्ये तसं त्याची साईज कमी होते. याला लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन म्हणायचं. याचे तुम्ही कॉजेस द्यायचेत आणि याचे तुम्ही इफेक्ट पण करा वाय लर्न मधून. तर मी तुम्हाला सांगतो टॉपिकच्या शेवटी ह्या दोघांच्या एवढ्या रिएक्शन्स आहेत प्रिपरेशनच्या वगैरे. अगोदर केले असतील तर ठीक, नाही केलं तर राहू दे म्हणतो मी. कारण या स्टेजला त्या 8-8, 10-10 रिएक्शन्स होणार आहेत का आपल्या? नाही. पण मी दिलेले प्रश्न आता केले तर
चान्सेस वाढतायत ना. मग तुमचं एक मोठं-मोठं काम आहे, की व्हायलन ओपन करा आणि त्याच्या पी-वाय-क्यूजमध्ये ना तुम्ही एम-सी-क्यू, व्ही-एस-ए बघा. म्हणजे हे जे इनऑर्गॅनिकचे सगळे टॉपिक आहेत ना, याचे एम-सी-क्यू आणि व्ही-एस-ए तुम्ही बघितलंच पाहिजे. हातातले मार्क आहेत. म्हणजे जवळ-जवळ 3 टॉपिक 8, 8, 7 असे 24 मार्काला हे 3 टॉपिक आहेत. कुठले? कोऑर्डिनेशन कंपाउंड. कोऑर्डिनेशन कंपाउंड आता मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतोय. बाळांनो, तुम्ही पहिल्यांदा आपलं ॲप डाउनलोड तर केलंय. ॲप डाउनलोड केलं, की स्टोअर ऑप्शनला जावा. स्टोअर मधून व्हिजन बॅचला जावा. व्हिजन बॅचमध्ये फोल्डर शोधा संघर्ष बॅचचा. त्याच्यामध्ये फोल्डर शोधा केमिस्ट्रीचा. हे किती कम हे ना केमिस्ट्रीमध्ये सगळे डेरिव्हेशन्स तर आहेत, पण ते नको आहेत. मला कोऑर्डिनेशन कंपाउंडचे ऑल व्हिडिओ मी फ्री केलेत. 15-15 मिनिटाचे बघायचे. तुला कुठलाही प्रश्न येणारच परीक्षेत असायला लक्षात घ्या. ओके. मग हा व्हिडिओ थांबवतोय मी. ऑल द बेस्ट.